महाराष्ट्र एटीएस मुस्लिम तरुणांवरती पुराव्यांशिवाय कारवाई करत असल्याचा गंभीर आरोप सपाचे आमदार अब्बू आझमी यांनी केलाय। ते विधानसभेमध्ये बोलत होते। गेल्या आठवड्याभरामध्ये महाराष्ट्र एटीएसने नवी मुंबईतून अर्शिद खान, परभणीतून नासिर बिन चाऊस आणि शहीदला अटक केलेली आहे आणि त्यानंतर परभणीचे सेना आमदार राहुल पाटील यांनी मराठवाड्यातील 100 युवक आयसिसच्या संपर्कात असल्याचं विधिमंडळात म्हटलं होतं। त्यावर अब्बू आझमी यांनी जोरदार शरसंधान साधलंय। भाजपा तो खुलेआम मुसलमानों को 2 नंबर के शहरी बनाना चाहती है, खुल के कह रही है, और भाजपा तो खुल के मुसलमानों के खिलाफ कर रही है। उसके भाजपा के नेता कहते हैं कि जब तक मस्जिदों के मीनारे से अल्लाह अकबर के नारे की जगह पर हर हर महादेव का नारा नहीं है कि हम चुपचाप बैठेंगे नहीं। ऐसे लोग जो जेल में रहना चाहिए नेता बने बैठे हैं, ये सब नफरत फैला रहे देश के अंदर और मुसलमानों को बदनाम करके आम हिंदुओं के दिलों में मुसलमानों के बारे में नफरत पैदा करके इस देश को हिंदू राष्ट्र बनाने की राह हमवार करने की कोशिश हो रही है। ओला आणि उबेर टॅक्सींविरोधात रिक्षा टॅक्सी चालकांनी पुकारलेला आजचा संप मागे घेण्यात आलेला आहे। ओला आणि उबेर संदर्भात 8 दिवसात निर्णय घेऊ असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे। त्यानंतर हा संप मागे घेण्यात आल्याचं रिक्षा आणि टॅक्सी चालक संघटनेच्या वतीने सांगण्यात आलंय। नियमानुसार ओला उबरला MMRDA क्षेत्रामध्ये परवानगी नसावी, तसंच कॅब्सना लोकल परमिट घेणं बंधनकारक असावं, या टॅक्सी चालकांच्या मागण्या आहेत। खरं तर ओला आणि उबेर स्वस्तात चांगली सेवा देतात, त्यांच्याकडून रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी शिकायला हवंय, पण त्याऐवजी ओला उबरच्या बंदीची मागणी केली जाते। गोणी पद्धतीद्वारे कांद्याचा लिलाव सुरू करू असा निर्णय व्यापाऱ्यांनी घेतला असला तरी शेतकऱ्यांकडून या पद्धतीचा विरोध केला जातोय। त्यामुळे अद्यापही नाशिक जिल्ह्यामध्ये कांद्याचा लिलाव सुरू होऊ शकलेला नाही। निर्यात बंदी आणि अडतीच्या मुद्द्यावरून मागच्या 15 दिवसांपासून नाशिकमध्ये कांद्याचा लिलाव बंद पडलाय। व्यापाऱ्यांनी बैठक झाल्यानंतर सुट्या कांद्याऐवजी गोणी पद्धतीने कांद्याचा लिलाव करू असा निर्णय व्यापाऱ्यांनी घेतलाय। मात्र गोणीचा खर्च शेतकऱ्यांनाच भरावा लागणार असल्यामुळे शेतकऱ्यांनी या लिलाव पद्धतीला विरोध केलाय। मागच्या हप्त्यामध्ये त्यांची अशी बातमी होती किंवा बैठका झाल्या असतील मार्केट कमिटीला, तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आम्ही शेतकऱ्याच्या बांधावरती खरेदी करायला जाऊ। पण मला तर असं या नांदगाव तालुक्यामध्ये किंवा मनमाड परिसरामध्ये एकही व्यापारी बांधावर जाऊन एकही क्विंटल किंवा 1 किलोही कांदा खरेदी केलेला नाही। फक्त ही शासनाची दिशाभूल करण्याचा हा त्यांचा फंटा आहे आणि शेतकऱ्याला वेठीस धरण्याचा फंटा आहे। नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणात अटकेत असलेल्या वीरेंद्र तावडेची कस्टडी गोविंद पानसरे हत्या प्रकरणाचा तपास करत असलेल्या SITने मागितली आहे। पानसरे आणि दाभोलकर यांच्या हत्यांमध्ये साम्य आहे, त्यामुळे पानसरे हत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी वीरेंद्र तावडेची कस्टडी हवी असल्याची माहिती सरकारी वकिलांनी दिली आहे। तर दुसरीकडे पानसरे यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या समीर गायकवाडने खटला सुरू करावा यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे। मात्र या याचिकेला सरकारी वकिलांनी पुन्हा विरोध केलाय, कारण जोपर्यंत स्कॉटलंडहून गोळ्यांचा फॉरेन्सिक रिपोर्ट येत नाही तोपर्यंत खटला सुरू करण्यात येऊ नये असं सरकारी वकिलांनी स्पष्ट केलंय। त्यामुळे समीर गायकवाडच्या विरोधातील खटल्यांवरील स्थगिती कायम ठेवण्यात आलेली आहे। मुंबई उच्च न्यायालयामध्ये अवैध होर्डिंग्ज प्रकरणी सुनावणी झाली। यावेळी अवैध होर्डिंग्जवरती कारवाई कायम ठेवण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले। शासनाकडून आणि स्थानिक प्रशासनाकडून राज्यातील विविध शहरांमध्ये अवैध होर्डिंग्जवर कारवाई सुरू आहे आणि ती यापुढे देखील सुरू ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिलेत। अवैध होर्डिंग्ज प्रकरणी राज्यभरातून न्यायालयामध्ये याचिका दाखल झालेल्या आहेत आणि त्या एकत्रितपणे सुनावणी सुरू आहे। तूर्तास 4 आठवड्यांसाठी सुनावणी तहकूब करण्यात आली आहे। मुंबईतील गोकुळ इमारतीला लागलेली आग विझवताना वीरमरण आलेल्या अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांना शहीदांचा दर्जा देण्यात आलेला आहे। अग्निशमन दलातील अधिकाऱ्यांना शहीदांचा दर्जा देण्याची ही पहिलीच वेळ आहे। 9 मे 2015 रोजी मुंबईतील गोकुळ इमारतीला भीषण आग लागली होती। ही आग विझवताना सुनील नेसरीकर, संजय राणे, सुधीर अमीन आणि महेंद्र देसाई या अग्निशमन अधिकाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। दरम्यान या शहीद अधिकाऱ्यांच्या कुटुंबियांना सदनिका अनुग्रह अनुदान, अनुकंपा तत्वावरती नोकरी इत्यादी सुविधा महानगरपालिकेकडून दिल्या जातील। पुढे जर भविष्यात जर अशी काही दुर्घटना झाली आणि आमचे जवान जर त्या दुर्घटनेमध्ये जर मृत्युमुखी पावले तर मला असं वाटतं त्यांना सगळ्यांना हा रूल मला वाटतं पुढे लागू होईल आणि ही खरंच चांगली एक चांगला निर्णय म्हणू शकतो आपण याला आणि त्याचं नेहमीच आम्ही सगळ्यांनी स्वागत करायला पाहिजे। मुंबई, ठाणे आणि पुण्यातील इंटरनेट सेवेवरती सायबर हल्ला झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। डिस्ट्रीब्युटेड डिनायल ऑफ सर्व्हिसेसद्वारे हा हल्ला करण्यात आलाय, त्यामुळे 3ही शहरांमधील इंटरनेट सेवांवरती परिणाम झालाय। मुंबई सायबर सेलचे महानिरीक्षक ब्रिजेश सिंग यांनी या वृत्ताला दुजोरा दिलाय। मुंबई, ठाणे आणि पुण्यामध्ये
ISP ही कंपनी इंटरनेट सेवा पुरवते. या कंपनीच्या सर्व्हरवरतीच हा हल्ला करण्यात आलेला आहे. या हल्ल्यामध्ये इंटरनेटचे लॉग इन अचानक वाढतात आणि इंटरनेट सेवा विस्कळीत होते. युजरचा IP ॲड्रेस हॅक करून त्याद्वारे संगणकातील महत्त्वाची माहिती चोरण्यासाठी असे हल्ले केले जातात. रविवारी मध्यरात्री 1 वाजता नाशिकच्या तारावाला नगरमध्ये भरधाव स्विफ्ट कारने होंडा जॅझ कारला जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये 2 जखमी झाले. एकाची परिस्थिती गंभीर आहे. या भीषण अपघाताची दृश्य CCTVत कैद झाली आहे. या प्रकरणी स्विफ्टचा ड्रायव्हर विजय दंडवते याच्या विरोधात पंचवटी पोलिसांनी गुन्हा